बरं. काय नाव तुझं बेटा? मंगेश मोहिते. तुला हा इनबॅलन्स आणि हे वर्टिगो चक्कर याची किती वर्षापासून प्रॉब्लेम 2 होता? वर्ष. 2 2 वर्षापासून. वर्ष. कशी अवस्था होती तेव्हा तुझी? खूप म्हणजे माझ्याकडे आला चालू तेव्हा नाही शकत होते. एकदम दुसऱ्यावर डिपेंड. एकदम पूर्ण स्टेबल मी उभंच नाही राहता जमत होतं मला एकदम. जेव्हा माझ्यावर सुरुवातीला आला तेव्हा. खूप 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 चक्कर. एकदम डिसबॅलन्स. आता पहिल्यापेक्षा किती बेटर आहे? खूप खूप 90 to 95%. ताई तुझा भाऊ आहे ना? भाऊ. कशी होती अवस्था पहिली? मी तेव्हा ह्याला बघितलं नव्हतं जेव्हा हा त्या कंडिशन मध्ये आला, पण मला तो सांगतो ना तेव्हा मला भीती वाटायला लागली की तू असा होता तेव्हा. तेव्हा बोलतो मी जेव्हा तसा होतो ना तेव्हा मला ते आता आठवल्यावर भीती वाटते, ते आठवू बी शकत नाही. मला ते सांगतो तर मला बी भीती वाटते. हा मी बोले नको सांगू, मी तर आधीच भीती आहे. नाही खूप एकदम बॅड कंडिशन मध्ये आला. बोलतो की मला मरणाच्या ह्याच्यातूनच हो. परत आणले, एक जीव दिले मला दुसरा. नाही त्याला जेवायला सुद्धा जमत नव्हतं. हो मी लिटरली प्लेट असे हातामध्ये घेऊन जेवण. खूप म्हणजे खाली वगैरे बघताच नाही, इकडे इकडे मानेची मुवमेंट काहीच नाही. सर मला अगदी देवासारखे भेटले आणि मला एक दुसरं जीवन नाही खरोखर ना आलं तर खूप म्हणजे एकदम त्याचं ते जीव आहे ना मला एकदम एन्क्लोजिंग स्पॉन्डिलोसिस असते ना, बांबू स्पाइन. पण माझी ऑफ झालेली त्याला हे करायची. बरोबर. स्ट्रेस पण फार घेतला होता, वासा झाला होता एकदम बांबू सारखाच, म्हणजे एकदम तो शॉक. मला तेच मम्मीचा आशीर्वाद तुला भेटला आणि सर त्या ह्याच्यातून भेटले तुला एक मम्मीच्या रूपामध्ये, तू बरा होते. आता जे इथं तुला दुखतं ते कमी झालं का मला सांगायचं? हा चेक करायचं तिकडे, बघ कथा इथे दुखतं, इथे असं क्राऊडेड एरियामध्ये जाऊ शकतो ना, रश वगैरे मध्ये बिंदात जायचं आता. हे बघ बरोबर जाणवतंय? हा 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 बस बघ आता किती कमी झालं. हो कमी झालं. हो ओके. मान फिरव बेटा दोन्हीकडे. बघ आता पाठीचे इथले नस किती कमी झाली. ओके हो एक कमी होईल. फिरव फिरव. फिरव मान आता दोन्हीकडे. गेलं पेन पण. यस बस. बघ चालू नव्हतं. ठीक आहे. हो आता जायचं पब्लिक मध्ये जायचं काही प्रॉब्लेम नाही. हा फक्त भीती नाही घ्यायची म्हणाल. फोबिया, त्याला फोबिया बोलतात. आलं का लक्षात? तो फोबिया निघून जाईल. पब्लिक मध्ये आता जायला काय तुला प्रॉब्लेम नाही. आता काय नाही, हे बरं पुढे त्याचा हे पहिला आला तो हे चेहरा हा पण सुजलेला होता भाग सगळा. हो पूर्ण एकदम सुजलेला होता एकदम चेहरा. हो आता तुझं सूज पण राहिली नाही काय तुला लक्षात आलं? हा हो हो जाऊ शकतो. आता जॉब पकडला का काय? नाही हो ना, आज एकदा स्टार्ट करेन बोल, पर मग सुट्ट्या नको, एकदाच कंटिन्यू मग नाही आता कर ना जॉब कंटिन्यू कर. ठीक आहे चल. थँक्यू.